म्हणजे पूर्वीचं इन्फ्रास्ट्रक्चर भोसरीचं आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणचं त्यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्या संदर्भातून फार मोठा फरक पडलेला आहे पूर्वीच्या भोसरीमध्ये आणि आताच्या भोसरीमध्ये. त्यानंतर आमच्याकडे फार मोठे गार्डन नागरिकांसाठी मोठमोठे गार्डन तयार झालेले आहेत आणि हे दादाने ह्या जागा नवीन नवीन गोष्टी उपक्रम उभा करतायत. तर त्याला आम्हा सगळ्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद आम्ही इंद्रायणीकर देतोय. आमचं इंडस्ट्रियल फेडरेशन आहे दादांचं उभं केलेलं आहे. त्याच्या मदतीतून आम्ही जेव्हा काही तक्रार दाखल करतो तेव्हा आम्हाला फार कमी वेळामध्ये लगेचच रिस्पॉन्स येऊन आमची ते तक्रार सुटली जाते त्या ठिकाणी. नमस्कार, मी भाऊसाहेब कोकाटे. आज आपण अशा उद्योजकांशी बातचीत करणार आहोत की मूळतः धाराशिव जिल्ह्यातील असणारे परंतु इथं स्थायिक झालेले आपल्या स्वप्नांना आकार देण्याचं काम या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं आहे. असे आदरणीय राम मोटे साहेब आपल्या समेत आहेत. मोटे साहेब नमस्कार. नमस्कार. मोटे साहेब, मला सांगा, साधारण तुम्ही या पिंपरी चिंचवड शहरात इथं कधीपासून वास्तव्यास आहात? साधारणपणे मी 2002-03 सालीपासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. मला 2000 सालापासून तुम्ही इथं वास्तव्यास आहात, तर पूर्वीचं भोसरी विधानसभा पूर्वीची साधारण कशी होती? म्हणजे 2014 सालापर्यंत 2000 ते 2014 सालापर्यंत भोसरी विधानसभेच्या विकासाच्या संदर्भामध्ये काय काय गोष्टी होत्या? तसं पाहिलं आपण तर पूर्वीची भोसरी आणि आताच्या भोसरीमध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. म्हणजे पूर्वीचं इन्फ्रास्ट्रक्चर भोसरीचं आताचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणचं त्यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. आणि मी स्वतः एक उद्योजक असून मी या ठिकाणी MIDC मध्ये काम करतोय. तेव्हापासून बराचसा फार मोठा बदल झालेला आहे. त्यामध्ये रस्ते आहे, लाईट आहे, पाणी आहे, या सगळ्या सुविधा यामध्ये गोष्टीमध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्या संदर्भातून फार मोठा फरक पडलेला आहे पूर्वीच्या भोसरीमध्ये आणि आताच्या भोसरीमध्ये. बदल जाणवतो तुम्हाला? बदल जाणवतो. हा, मला एक सांगा मोठे साहेब, साधारण 2014 नंतर काय काय बदल झाले? 2014 नंतर प्रामुख्याने जर बघितलं तर मी इंद्रायणीनगर प्रभागात राहिला आहे. त्या ठिकाणी आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात रस्ते डेव्हलप झालेले आहेत. बरोबर. त्यानंतर आमच्याकडे फार मोठे गार्डन नागरिकांसाठी मोठमोठे गार्डन तयार झालेले आहेत आमच्या या प्रभागामध्ये. अशा प्रकारे अनेक प्रकारे या ठिकाणी बऱ्यापैकी आम्हाला बदल जाणवतोय. हा, काही मंडळींचं म्हणणं असं आहे की बदलच झाला नाही, ते तसं म्हणणं हे फार चुकीचं होईल. कारण आम्ही जे स्वतः अनुभवतोय, जे बघतोय या सगळ्या दृष्टीने, तर ते आम्हाला फार मोठ्या प्रमाणात हा बदल जाणवतोय आम्हाला. आणि हे दादाने ह्या जागा नवीन नवीन गोष्टी उपक्रम उभा करतायत. तर त्याला आम्हा सगळ्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद आम्ही इंद्रायणीकर देतोय. मला एक सांगा, तुम्ही MIDC मध्ये स्वतःची कंपनी आहे, स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्वतःचं सगळे अनेक बेरोजगारांना रोजगार तुमच्या माध्यमातून मिळाला, अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं. तर भोसरी MIDC मध्ये प्रामुख्याने बदल झाला आता 2014 नंतर? हो, बऱ्यापैकी बदल झालेलाच आहे साहेब. तुम्ही पाहिलं तर आता बघा, पूर्वी आम्ही एक लघु उद्योगामध्ये मोडतो. पूर्वी एक समस्या होती आमच्याकडे जकातची, जे की भोसरी आणि चाकणमध्ये थोडंफार अंतर असायचं त्या काळामध्ये, की भोसरी इंद्रायणी नदीच मध्ये असायची. पण तिकडून जर आम्हाला मटेरियल इथपर्यंत यायचं असेल तर त्या ठिकाणी ते जकात भरायला लागायचं. त्यामुळं ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत चाकणमधल्या, त्या भोसरी सारख्या काही ठिकाणी लघुउद्योजक आमच्यासारखे आहेत, त्यांना काम पाठवण्यासाठी थोडेसे मनाई करायचे. मधल्या काळामध्ये ते जकात बंद झाल्यामुळे आता हे फार अनुकूल झालंय आम्हा लोकांसाठी. तर हे एक फार मोठं काम झालेलं आहे या काळामध्ये. बाकीचा काय बदल जाणवतो तुम्हाला MIDC मध्ये? सर, आता बघितलं तर तुम्ही फार मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काम चालू आहे. ते फार मोठे रस्ते होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला जो पूर्वी लाईटचा मोठा प्रश्न असायचा, जो की आता दादांच्या बऱ्यापैकी माध्यमातून आम्हाला तो सोडवला जातो. आमचं इंडस्ट्रियल फेडरेशन आहे दादांचं उभं केलेलं आहे. त्याच्या मदतीतून आम्ही जेव्हा काही तक्रार दाखल करतो तेव्हा आम्हाला फार कमी वेळामध्ये लगेचच रिस्पॉन्स येऊन आमची ते तक्रार सुटली जाते त्या ठिकाणी. तो आम्हाला लोकांना फार मोठा एक दिलासा मिळतो, आमच्या उद्योजक लोकांना, आमच्या इंडस्ट्रियल लोकांना. साहेब, मोठे साहेब, मला एक सांगा, दादांच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट आहे का जी तुमच्या स्मरणात राहील? मी त्याबद्दल असं सांगेन की आम्ही जेव्हा 2014 दादा आमदार झाले साली, त्यावेळी आम्ही ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीला आम्हाला नेहमी पाण्याचा प्रश्न नेहमी यायचा. तर त्या ठिकाणी जसं दादा आमदार झाले तसं मला वाटतं एका आठवड्यामध्ये आम्हाला त्यांनी आमच्या सोसायटीला कनेक्शन, हे नवीन कनेक्शन जोडून
आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या सोसायटी धारकांचा फार मोठा जो पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेला तो मोठा सुटलेला आहे. त्यावेळी आमचे नागरिक फार त्रस्त असायचे पाण्यासाठी. तो फार मोठा एक प्रश्न आमचा त्यांनी सोडवलेला दादांनी त्यावेळेला. मला मग एक सांगा, आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल जनतेला, विशेष करून आपल्या धाराशिव जिल्ह्यातील इथं राहणाऱ्या सगळ्या मंडळींसाठी दादांच्या बाबतीत? मी सर्वांना असं आवाहन करेन की आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी दादांना मतदान करायचं आहे आणि भरघोस मताने दादांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवायचं आहे, असं मी सर्वांना विनम्रपणे आवाहन करतो. धन्यवाद मोठे साहेब, आपण इथं आला, चर्चा केली त्याबद्दल आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद.